नमस्ते, मी डॉक्टर विपुल आयरे, VIP मॅजिकल फिजिओ क्लिनिक सुरू। आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। यात काकूंना मानेचा पाठीचा काय त्रास होता, त्यांना त्रास किती होत होता, कधीपासून होता, आता त्रास किती आहे, किती दिवस उपचार घेतला, कुठे घेतला, हे या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत। हा व्हिडिओ आवडलाच तर लाईक करा, गरजू लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून योग्य वेळेत योग्य ठिकाणी योग्य व्यक्ती जाऊन योग्य उपचार घेईल आणि टकाटक होईल। चला वळूया आपण आपल्या व्हिडिओकडे। नमस्ते काकू। नमस्कार। तुमचं नाव काय, त्रास काय होतं सांगता का? झावरे अरुणा भास्कर, राहणार बोंद्रे, तालुका पारणे, जिल्हा अहमदनगर, सध्या राहायला भूषणनगर। मला 2 महिन्यापासून पाठीचा मणक्याचा त्रास होता, मानेच्या शिरा दुखत होत्या आणि माझ्या नातीमुळे तिला फिजिओथेरपी करण्यासाठी घेऊन आली जावई आणि त्यांच्यामुळे त्यांनी मला पण आणले आणि त्यांनी फिजिओथेरपी करा म्हटले। सुरुवातीला नको वाटलं होतं, पण पहिले 2 दिवस काही फरक नाही जाणवला, नंतर हळूहळू फरक पडत गेला। 6 दिवस ट्रीटमेंट घेतली, 6व्या दिवशी पूर्ण आराम वाटला। तुम्ही जेव्हा 2 महिन्यापासून तुम्हाला त्रास होता, जेव्हा तुम्ही माझ्याकडे आले होते तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर असे हावभाव होते की अरे हा त्रास बरा होईल की नाही, किंवा कसं होईल, इथे तर आणले, इथे काय एवढं होईल असं वाटत, असं चेहऱ्यावर दिसत होतं। असं का दिसत होतं? कारण मला खूपच त्रास होत होता ना, खूप त्रास आणि पॅरासिटामॉलच्या गोळ्या घ्यायला सांगितलेल्या होत्या। कधीपर्यंत? वेदना झाल्या की घ्या, वेदना झाली की घ्या, दुसरं काहीच नाही, तर गोळ्या घ्यायचा दिवसातून 2 किंवा 2-3 दिवसांनी एक गोळी घेत होते। अरे बापरे, हे 2 महिन्यापासून चालू होतं आणि गोळी घेतल्यावर त्रास कमी व्हायचा का बंद व्हायचा? कमीच व्हायचं, फक्त कमी व्हायचा, बंद व्हायचं। 2-3 दिवसांनी परत त्रास व्हायचा। बरं, म्हणजे तुमच्या डोक्यात असं झालं होतं की अरे गोळ्यांशिवाय मला दुसरा पर्याय नाही, हा त्रास बरा होऊ शकत नाही। बरं, जेव्हा तुम्ही आले होते तर तुम्ही का बरं आले, तुम्हाला काय सांगण्यात आलं होतं तुमच्या जावयांकडून, सगळ्यांकडून? नाही, माझा मुलगा पण म्हटला होता आई तू फिजिओथेरपी उपचार करून घ्या सांगितल्यानंतर। येस, तो पण म्हटला होता करून घे। हो, म्हणजे फिजिओथेरपी उपचार आजकाल लोकांना माहिती नाही आहे की औषध गोळ्या बंद करता येतात। नसताना जो त्रास आहे, फिजिओथेरपिस्टकडे गेल्यानंतर, फिजिओथेरपी डॉक्टरकडे गेल्यावर आपल्याला फिजिओथेरपी उपचाराने ते आजार कायमस्वरूपी पण बरे होतात। हे आता हळूहळू कळू राहिलं। म्हणजे तुमच्या वयोगटामध्ये बिना औषध बिना गोळ्यांनी बरं होणं हे जरा थोडं वेगळंच वाटलं असेल तुम्हाला सुरुवातीला वेगळंच वाटलं। माझ्या मुलाचं पण सांगणं होतं की या, अरे वा, मुलगा पण सुशिक्षित दिसतोय, येस, जावई पण सुशिक्षित आहेत, त्याच्यामुळे तुम्ही आलात। पण तुम्ही आला होता त्या नातीला काही त्रास होता म्हणून आले होते? हा, तिचं गुडघ्याचं ऑपरेशन झालं, लिगामेंट तुटलेली आहे, ऑपरेशन केलं। जेव्हा तुम्ही आले होते तेव्हा तुम्हाला त्यांना काहीतरी दिलेला रिझल्ट दिसला म्हणून तुम्हाला यावंसं वाटलं असेल ना, का तसं काही नाही वाटलं? तसं नाही काही, पण करायचं म्हणून तुम्ही केलं की करून बघू, आता एवढं चाललंय, नातीसाठी जाते तर आपण पण जाऊन बघू। बरं, नातीला फरक कसा आहे, तुम्हाला काय वाटतंय की कसा रिझल्ट भेटतोय? रिझल्ट आहे। हां, ऑपरेशन झाल्याच्या 15 दिवसानंतर हळूहळू तिला फरक पडत चाललेला। आपल्याकडे 7वा-8वा दिवसच आहे, पण त्यांचा पाय पण वळायला लागलेला आहे। फक्त त्यांचंच नाही, आता तुमचा पण त्रास बरा झालेला आहे, तुमचा व्हिडिओ पण घेतला जात आहे। बरं, आता तुम्हाला गोळ्या घ्यायची गरज आहे का? त्या गोळ्या नाही, माझ्या संधिवाताच्या गोळ्या चालूच ठेवा। नाही, संधिवाताच्या गोळ्या चालूच ठेवायच्या। संधिवाताचा स्पेशलिस्ट नाही आहे मी नसांचा स्पेशलिस्ट आहे, पण नसांसाठी ते स्पेशल वेगळ्या गोळ्या घ्याव्या लागत होत्या, पॅरासिटामॉल। ते कधीपासून बंद झालेले आहेत, किती दिवसापासून बंद झाले? फिजिओथेरपी घेतल्यापासून एकही गोळी घेतली म्हणजे पहिल्या दिवसापासूनच गोळी बंद झालेली का? 2 दिवस गोळ्या घेतच नव्हती। बरं। आणि मग तुम्ही आठवड्यात 15 दिवसामध्ये गोळ्या घेतल्याच नाही, गोळ्या घेतल्या गेल्याच नाही आहे। त्रासच नव्हता का काहीच? नाही, खूप त्रास होता, पाठीच्या शिरा वगैरे। हां, काय त्रास व्हायचा तुम्हाला? आता जे ऐकताय त्याला लागायची, पाठीला कळ लागायची, दुखायचं, मानेला कळ लागायची। सकाळी जास्त त्रास व्हायचा की संध्याकाळी जास्त त्रास व्हायचा का तसं काही नाही, कधी पण व्हायचं। पहिल्या दिवशी तुम्ही जो व्यायाम दिला ना, खाली वर करण्याचा केला, त्याच्यामुळे फरक पडला।
त्याच्यामुळे पण फरक पडलेला आहे. व्यायाम आणि आपले मशीन चालू आहे. आपल्याकडे मशीन आणि व्यायामाने पेशंट बरे होतात. तर आपल्याकडे कोणते पेशंट पाहिले, तुम्ही पाहिले का पेशंट, का तुमच्या वेळेत आले का नाही? आलेले ते पण त्यांना फरक पडला त्यांनी मला नाही सांगितलं. हा, मग त्यानंतर तुमच्या वेळेत आलेले हां, नाहीये हां. जे सुरुवातीला बघितले. आता एक बाबा येत आहे ते तुमच्या बरोबर, हां, येतं. त्यांच्या चेहऱ्यावर काय दिसतंय? त्रास वाढला का कमी झाला का अजून काही बोलणंच नाही झालं तुमचं? नाही त्यांचा म्हणजे कमी झाला असं वाटतं मला. हा, वाटतंय ना कमी झालेलं आहे म्हणून ते येत आहे. जसं आपल्या रिया दिदीला पण कमी झालेलं आहे, दिदीला पण बरं वाटतंय. घरातलाच अनुभव आहे ना. घरातलाच अनुभव आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आणि तुमच्या जावयाला एका डॉक्टरांनी सांगितलं होतं, आमचे परम मित्रच आहेत, त्यांनी आपला पत्ता सांगितलं म्हणून ते पण विश्वासाने इथे आलेले होते. आणि त्यांचा जो विश्वास आहे, आता तुम्हाला वाटतंय का तुम्ही जो विश्वास ठेवून आपल्याकडे आले होते, तो विश्वासाला आम्ही सार्थकी ठरलेलो आहोत असं वाटतंय का तुम्हाला? मग आजार कमी झाला त्याच्यामुळे विश्वास असं ठरते. आणि जर तुमचा बरा होत नसता किंवा बरा होणारा नसता तर मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगितलं असतं की आपल्याकडे बरा होत नाही. उगीच काही आपण करत नाही, जे बरे होतात त्यांनाच आपण प्रामाणिकपणे उपचार देत आहोत. बरं, आता जे पाहत आहेत ज्यांच्या मानेला त्रास आहे, गुडघ्याला त्रास आहे, किंवा ऑपरेशन झालेलं आहे, किंवा ऑपरेशन वाचवायचे, किंवा नसांचा त्रास आहे कुठलाही, कंबर, मान, पाठ, हात, खांदा, गुडघा, खुबा, तर किंवा पॅरालिसिसचा त्रास आहे, तर त्यांना तुम्हाला काय सांगायचं आहे? फिजिओथेरपी करा, चांगलं वाटतं. बरोबर, फिजिओथेरपी उपचाराने चांगलं वाटतं. तुम्ही तुमच्या जवळच्या ठिकाणी जरी चांगले प्रामाणिक जर डॉक्टर असतील त्यांच्याकडे केला तरी चालेल, किंवा इथे शिरूरमध्ये VIP मॅजिकल फिजिओ क्लिनिक शिरूरमध्ये आहे, तिथे जरी आलात तरी चालेल. इथे वेगळं पण काही वाटतंय का तुम्हाला बाकीच्या डॉक्टरांमध्ये, नाही किंवा इथे काही बोलणं वगैरे काही बोलणं काही? थोडासा निम्मा आजार कमी. अरे थँक्यू, बोलणं तर निम्मा आजार कमी होतो. बरं, अजून समजून सांगण्याची पद्धती वगैरे चांगली, असं करा तसं करा. ओके ओके. ट्रीटमेंट घ्या तुम्ही. नाही घेतली तर पुन्हा होईल. येस येस. आणि रिया दीदी बरोबर आपण जे ट्रीटमेंट देतो तुम्ही पाहताय, 10वीलाच आहे दीदी, त्यांचा काय अनुभव काय, ते काही सांगत असतील ना आमच्या क्लिनिकबद्दल किंवा आमच्या उपचाराबद्दल, आमच्या व्यवहाराबद्दल? तिचा व्यायाम करून घेते ना तुम्ही, जो सांगताय ना तो सध्या मीच करून. अरे वा, तुम्ही करून घेता. व व्यायाम करताना दिवसेंदिवस काय फरक जाणवतोय तुम्हाला? काही जाणवतोय का त्यांच्या? सुरुवातीपेक्षा तिचा पाय चांगलाच हे होते. शूजमध्ये काय फरक आहे? वजन घेण्यात काय फरक आहे? चालण्यात काय फरक आहे? चालता येते, चालता यायला लागलं. आणि आधी जे दुखायचं किंवा जे वेदना व्हायचं कमी झाली. किंवा जो चेहरा पाहून तुम्हाला वाईट वाटायचं दिदीचा, तर तो चेहरा आता दिसतोय का दुखणारा? नाही फ्रेश वाटते. फ्रेश वाटतंय. पहिल्या दिवशी तुमच्या मुलीने आणलं होतं दिदींना, तेव्हा ते म्हटले होते आईला बरं झालं पाहिजे, त्यांच्या नसा आखडलेल्या आहेत. तर मग तुम्ही आता मुलीबरोबर बसतात आणि तुमचा त्रास नाही आहे, तर मुलीचं काय म्हणजे रिॲक्शन काय असते? काही कधी विषय निघाला होता त्यावेळेला? नाही मी म्हटलं ना मला नको 2 दिवस करते पूर्ण ट्रीटमेंट त्यांच्याप्रमाणे करून घे. येस येस. जावई पण बोलली, मुलगी पण बोलली आणि मुलगा पण बोलली. येस येस. ट्रीटमेंटमध्ये सोडून. येस येस. तर तुम्हाला बरं वाटतं का? जर तुम्ही आता आपल्याकडे आले नसते तर तुमचे म्हणजे विचार काय येत होते या दुखण्यामुळे? काय काय डोक्यात? गेलेच नसते ना ते फिजिओथेरपी. तुम्ही दुसरीकडे गेलेच नसते, तुम्ही इथे आलात. आणि प्लस आम्ही कारण तुमच्या चेहऱ्यावर जे हावभाव होते त्याच्यातून असं जाणवत होतं की खूप त्रास होते आणि इथे होऊ शकत नाही बरं, किंवा असं गोळ्यात लागतील काहीतरी मोठ्या, असं तुम्हाला असं माइंड सेट झाला होता. तर त्याच्यावर पण आपण काम केलं, गोड बोलणं वगैरे समजवणं. मग त्याच्यातून तुम्हाला हळूहळू विश्वास बसला. तिसऱ्या दिवसापासून फरक जाणवा लागला की तिसऱ्या चौथ्या दिवसापासून? आजचा दिवस तुमचा जवळपास 6 दिवस फक्त तुम्ही उपचार घेतलेला आहे. त्याच्यावर तुम्हाला मशीनची गरज लागलेली नाही. 6 दिवसात आता काय काय त्रास आहे? आता काय नाही, म्हणजे थोडी कळ जरी लागली ना तरी तो कसा तुम्ही जे व्यायाम दिलाय ना तेवढा 5 मिनिट केला येस तरी बरं वाटतं. बरं, तसं त्रास कमी म्हणजे कमीच झालेलं आहे. आता काय काय काम करता येतं तुम्हाला, म्हणजे न दुखता? आधी पण तुम्ही काम करत, लेडीजला कामाशिवाय पर्याय नसतो हे मी सांगू शकतो, पण दुखूनही काम करणे वेगळं आणि न दुखता काम करणे वेगळं. तर न दुखता काम करणे हे कधीपासून चालू झालं तुमच्या जीवनात? काल पण भरपूर काम केलं, आज पण भरपूर. काल पण भरपूर काम केलं, आज पण भरपूर काम का करतायत? म्हणजे दुखतं का चेक करायला वगैरे, किंवा कोणत्या अवस्थेत दुखतं असं चेक पण करत असाल ना तुम्ही? मग चेक करताना काय जाणवते तुम्हाला? नाही
नाही म्हणजे ते पाठीचं दुखलंच नाही बघ, मानेचं पण नाही दुखलं, शिरा वगैरे दुखत होतं ना. हां हां. म्हणजे असं दुखल्यावर काय काय व्हायचं नेमकी, काय होतं म्हणजे दुखायचं म्हणजे थोडंफार दुखायचं का परत हालचालच बंद व्हायचं म्हणजे कसं होतं? नाही म्हणजे खूप असं वेदनाच व्हायच्या. अरे बापरे. मग तेव्हा काय काम करता यायचं किंवा झोपूनच होते किंवा का? हे लावायचं काय. वरच्यावर काहीतरी मलम वगैरे ते आयोडेक्स वगैरे किंवा स्प्रे मारणं वगैरे, मग त्याने तो तात्पुरता फरक पडत होता. बरं. तुम्हाला वाटतं का की इथे येऊन सर्वजण बरे होतील की आमच्याकडून अजून सेवा होईल असं काय वाटतं? बरी झाली, सेवा चांगली होती आणि सगळे पेशंट बरे होते माझ्याकडे. काय होतं सदिच्छा. धन्यवाद मॅडम. असं तुमचं लक्ष आमच्यावर राहू द्या आणि कोणाला त्रास असेल तर कृपया लवकरात लवकर योग्य ठिकाणी पाठवा. आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे 86 24 86 08 08. धन्यवाद काकू, विश्वास ठेवल्याबद्दल. थँक्यू.